हाय मैत्रिणो, कशा आहात सगळे? बघा शुभरात्री. आता झाली रात्र. आता बघा वाजल्यात 8 वाजल्यात आणि माझी चालली स्वयंपाकाची तयारी. आणि मी बघा आता गेली होती बाजारामध्ये, भाजीला वगैरे आणली सगळं आणि साडी घातली. साडी घातल्यावर तर काय नेसली म्हणलं की ना मला कामच सुधरत नाही. तरी पण आता म्हणलं चला आधी चहा पिते, कारण माझं डोकं एवढं दुखतंय ना, लयच डोकं दुखतंय. भाजीला सगळं आणली. पोरांना म्हणली भाजीला काय करू रे, पोरं कोणच बोलत नाहीत मला. सगळे गेलेत खेळायला, कॅरम बिरम सगळे तिथं टाकल्यात आणि वरती टेरेसवर गेल्यात खेळायला. कारण दिवाळीचे पोरं सगळे कोण नाही आहेत बाहेर. आता भावाचे मुलं तर आल्यात, तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यामुळे आता स्वयंपाक करते काहीतरी. पोरांना विचारलं, भाजीला मी सगळंच आणलंय पण भाजी काय करू हेच प्रश्न पडलाय मला मोठा. त्यामुळे बघा सगळे टमॅटो वगैरे आता हे काढून घेते आणि धुवून घेऊन ठेवून टाकते फ्रीजमध्ये. पोरं आल्यावर बघते काय करायची भाजी. आधी पहिलं चहा पिते. बघा दोडका पण आणलाय मी, दोडका आणलाय, भेंडी आणली, गाजर आणले, वांगी आणली, कोथिंबीर आणली, सगळं फ्रीजमध्ये ठेवलं. हे अर्धा आता भेंडी सगळी काढते मी ठेवायला. बघा हे बघा, तर म्हटलं कायची तरी भाजी करून घ्यावं, कारण भाजी काहीतरी करजीशी तर काय पर्याय नाही, भाजी तर करावं लागणार आहे. कारण मसाले भात बीत करायचं म्हणलं तर दाजींना नाही आवडत. त्यामुळं आपलं चाललंय भाज्या बिज्या सगळ्या निवडते मग ठेवते. आधी चहा ठेवलाय बघा मी गॅसवरती, तिकडं चहा पिऊन घेते. कारण माझं डोकंच लय दुखतंय हो, काय माहिती डोकं तर एवढं दुखतंय ना, लयच डोकं दुखायला लागलं हल्ली माझं. दाजी म्हणतात मोबाईल जरा कमी बघत जाय, म्हणजे कमी होईल जरा डोकं म्हणतायत. चहा मस्त उकळलाय बघा, या चहा प्यायला. थोडासा पत्ती कमी पडली, म्हणजे चहा पावडर कमी पडली आहे बघा त्याच्यामध्ये. मी परत थोडीशी टाकते, कारण पांढरा चहा मला तर अजिबात आवडत नाही. थोडासा कडकच चहा आवडतो मला आणि थोडा सपक आवडतो, एवढाच फरक आहे. कारण मी जास्त गोड चहा घेत नाही, मला आवडतच नाही. कारण ते असं लईच गोड तोंड होतं, त्यामुळे जास्त गोड घेत नाही. बघा या चहा प्यायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, शेअर करत जावा. आणि हा याच्या पुढचा व्हिडिओ बघा मी संध्याकाळचा आता सकाळी शूट करणार आहे, कारण डोकंच लय दुखते माझं या चहा प्यायला. बघा मस्त चहा झालाय. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री सगळ्यांना. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा आणि शेअर पण करत जावा. बाय बाय सगळ्यांना, शुभ सकाळ सगळ्यांना. बघा आता वाजल्यात बघा 10:30 वाजल्यात. आणि बघा मी तुम्हाला म्हणलं होतं मी आज नॉनव्हेज करणार आहे. बघा नॉनव्हेज केलंय. दाजी मस्त ताव मारतात आणि माझी इकडे चालली आहे बिर्याणी बनवायची. कारण छोटे सगळीच आता छोटेच लेकरं आहेत घरामध्ये, त्यामुळं मग छोट्या लेकराच्या आवडीचं काहीतरी बेत बनवावंच लागतो. तर बघा माझी चालली बिर्याणी बनवायची. आणि दाजींला फक्त चिकनची भाजी आणि भाकरीच आवडते, जास्त बिर्याणी असं काही आवडत नाही. त्यामुळे बघा मी त्यांना मस्त सुक्कं चिकन आणि भाकरी वगैरे बनवून दिली. आणि मी इकडं चालले माझी बिर्याणी करायची. आणि बघा तिकडं मी पातळ रस्सा पण केलाय, चिकनचा मस्त पातळ रस्सा पण केलाय. आणि आता बिर्याणी करते. आणि म्हणलं चला जेवायला पण देते पोरांना, कारण सगळ्यांना उशीर झालाय जेवायला. घरातली कामं वगैरे आवरून करायचं म्हणलं की थोडंफार उशीर होतोच. त्यामुळं बघा माझं देखील आवरलेलं नाही आहे. मी कपाळाला बघा कुंकू आहे बरं का, माझ्या हळदी कुंकू लावलेली आहे मी. सकाळी देवपूजा केली होती. आणि माझे केस तर बघा एवढी पिकायला लागल्यात ना, माझे केस तर प्रमाणाच्याच बाहेर केस पिकायला लागल्यात माझी. काय माहिती किती बाहेर सारखी बघा, महिन्यातून एक बार लावली म्हणजे की 15-20 दिवस चांगली राहते, त्याच्यानंतर हाय तेच हाय. काय माहिती माझे केसच लई पिकायला लागलेत. अहो लवकरच म्हातारी होते की असं वाटायला लागलं मला तर आता. कारण एवढी केस कुठं पांढरी व्हायला पाहिजे होतं वय, हां आवलेच केस पांढरे होतात माझे. किती त्याला काय करायचं म्हणलं, जाऊ दे म्हणलं, नको लई वाटायला लावत बसायला सारखं. कारण निशा मेहंदी लावणं पण योग्य नसतं सारखं शरीरावर येते. कारण ते डोक्याला लावलं म्हणजे एकतर माझं आधीच डोकं दुखतंय माहिती का, एवढं डोकं दुखतंय ना, डोकंच हल्ली लय दुखायला लागले अहो माझं. त्यामुळे बघा मस्त बघा मी बिर्याणी करते, या जेवायला. कोणाकोणाला चिकनची बिर्याणी आवडते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशी बिर्याणी बनवता मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्कीच सांगा. आणि भाऊ पण बिर्याणी मस्त बनवतात बरं का, कारण माझा मोठा भाऊ पण लय छान बिर्याणी बनवतो. आणि माझ्या मोठ्या भावाचा व्हिडिओ पण तुम्ही सगळ्यांनीच बघितला आणि खूप छान कमेंट पण केली होती 1-2 भाऊनी, मला खूप छान वाटलं. हे बघा बिर्याणी तयार झाली. या आपली बिर्याणी तयार, मस्त बिर्याणी आपली तयार झाली. आणि पोरांना बोलवायचं जेवायला. बघा एक येत आहेत आता. मस्त रस्सा तयार झालाय. पण व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करतच जावा आणि शेअर पण करतच जावा नक्कीच. पण बघा इकडं पोरांचं चाललंय काय ड्रॉइंग करायचं, कोणाचं काय चाललंय. पण व्हिडिओ कसा वाटलाय नक्कीच सांगा. सगळ्यांनाच बाय.